आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांना फक्त डोळे मिटून शांत बसणं वाटतो. पण आमच्या हाती आलेल्या माहितीनुसार ही केवळ एक बसण्याची क्रिया नाही, तर ही एक प्रकारची मानसिक शस्त्रक्रिया आहे. अगदी बरोबर. आज आपण विपश्यना या एका खूप प्राचीन भारतीय आत्मनिरीक्षण पद्धतीवर सखोल चर्चा करणार आहोत. हो. या माहितीच्या आधारे विपश्यना म्हणजे नक्की काय, ती कशी कार्य करते आणि आजच्या काळात तिचं महत्त्व काय आहे हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न असेल. नक्कीच. चला तर मग या विषयाच्या मुळाशी जाऊया. विपश्यना ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? तर विपश्यना याची फोड केली तर वी आणि पश्यना असे दोन शब्द आहेत. वी आणि पश्यना. हो. पश्यना म्हणजे सरळ सरळ पाहणे आणि वी म्हणजे आपण म्हणतो ना विशेष. अच्छा, विशेष प्रकारे. अगदी. म्हणजे गोष्टी जशा आहेत तशा त्या पाहणे. कोणत्याही म्हणजे पूर्वग्रहाशिवाय, कोणताही रंगाचा चष्मा न लावता. ही पद्धत भगवान बुद्धांनी पुन्हा शोधून काढली असं मानलं जातं. पण गंमत म्हणजे ही कोणती पूजा किंवा कर्मकांड नाहीये. अच्छा. ही एक प्रकारे स्वतःच्या आत डोकावून स्वतःच्या मनाला शुद्ध करण्याची एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. विशेष प्रकारे पाहणे हे ऐकायला खूप साधं आणि सोपं वाटतंय, पण खरं तर आपण गोष्टी जशा आहेत तशा कधीच पाहत नाहीच. आपलं मत, आपले अनुभव, आपले आवडीनिवडी हे सगळं मध्ये येतच. बरोबर. तर मग हे विशेष प्रकारे पाहणे नक्की काम कसं करतं? म्हणजे समजा मला कामाच्या ठिकाणी आलेला एक निराशाजनक ईमेल वाचून प्रचंड राग आला. आता या परिस्थितीत विशेष प्रकारे पाहणे म्हणजे काय? खूपच छान उदाहरण आहे हे, कारण हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडतं. हो ना. साधारणपणे काय होतं, तुम्ही ईमेल वाचता आणि थेट प्रतिक्रिया देता. राग. तुम्हाला वाटतं की त्या ईमेलमुळे तुम्हाला राग आला. हो. पण विपश्यनेच्या सिद्धांतानुसार जो प्रतीत्य समुत्पाद म्हणून ओळखला जातो, इथे एक अदृश्य पायरी आहे. अच्छा, एक मधली पायरी. कोणती? ती आहे तुमच्या शरीरात निर्माण होणारी संवेदना. संवेदना. हो. जेव्हा तुम्ही तो ईमेल वाचता तेव्हा तुमच्या नकळत तुमच्या शरीरात काहीतरी घडतं. छातीत धडधड वाढते, कान गरम होतात, पोटात असा गोळा येतो, असं काहीतरी. अगदी. ही एक शारीरिक प्रतिक्रिया आहे. ही एक दुःखद संवेदना आहे. आपलं मन त्या बाहेरील ईमेलला नाही, तर या आतल्या दुःखद संवेदनेला प्रतिक्रिया देतं. अच्छा. तिला दूर ढकलण्यासाठी द्वेष निर्माण करतं. आणि मग त्या द्वेषाच्या भरात आपण एक रागाचा ईमेल परत पाठवतो किंवा चिडचिड करतो. अरे वा. म्हणजे आपण घटनेला नाही, तर त्या घटनेमुळे शरीरात होणाऱ्या बदलांना प्रतिक्रिया देतोय. बरोबर. आणि याउलट समजा कोणी कौतुक केलं तर शरीरात एक सुखद संवेदना निर्माण होते. एक छानशी लहर येते, हलकं वाटतं. आपलं मन त्या संवेदनेला चिकटून बसतं. त्याला राग म्हणजेच आसक्ती म्हणतात. आपल्याला ती संवेदना, ते कौतुक पुन्हा हवं असतं. अच्छा. म्हणजे आपलं आयुष्य कळत नकळत या दोन गोष्टींभोवतीच फिरत राहतं. सुखद संवेदनांच्या मागे धावणे आणि दुःखद संवेदनांपासून पळ काढणे. खरंय. हेच राग आणि द्वेष, हीच आसक्ती आणि घृणा आपल्या मनाला अशुद्ध करतात, त्याला दुःखी करतात. विपश्यना आपल्याला या संवेदना आणि आपली प्रतिक्रिया यांच्यातील ही नकळतपणे चालणारी साखळी तोडायला शिकवते. ठीक आहे. म्हणजे आपण नकळतपणे या संवेदनांच्या जाळ्यात अडकलो आहोत, पण यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग असेलच ना? नक्कीच. हे सगळं इतक्या वेगाने घडतं की स्वतःला थांबवणं अशक्य वाटतं. सुरुवात कुठून करायची? याची सुरुवात होते पहिल्या आणि सर्वात व्यावहारिक पायरीने, शील. शील? हो. शील म्हणजे नैतिक आचरण. ज्या मानसिक शस्त्रक्रियेबद्दल तुम्ही बोललात ना, ती करण्याआधी ऑपरेशन थिएटर स्वच्छ असावं लागतं. बरोबर. तसंच मनाला आतून पाहण्याआधी त्याला बाहेरून थोडं स्थिर आणि शांत करणं गरजेचं आहे. शील म्हणजे काही मूलभूत नियमांचं पालन करणं. जसं की जीवाची हत्या न करणे, चोरी न करणे, खोटं न बोलणे, नशा न करणे. म्हणजे आपल्या ईमेलच्या उदाहरणात शील पाळणं म्हणजे रागाच्या भरात लगेच तसाच ईमेल परत न पाठवणे. बरोबर. स्वतःला शारीरिक आणि वाचिक कृती करण्यापासून थांबवणे. अगदी बरोबर. तुम्ही कृती थांबवली, पण आतमध्ये तर अजूनही ज्वालामुखी धगधगतोय. हो. राग, अस्वस्थता, द्वेष, हे सगळं तसंच आहे. इथे दुसरी पायरी कामाला येते, समाधी. समाधी हा शब्द आपण खूप ऐकलाय, पण इथे त्याचा नेमका उपयोग काय? मनाला असं एका जागी स्थिर कसं करायचं? मी ऐकलंय की यासाठी आनापान नावाचा एक सराव आहे, ज्यात श्वासावर लक्ष केंद्रित करतात. हेच आहे का ते? हो. आनापान हे मनासाठी एका अँकरसारखं, एका नांगरासारखं काम करतं. अँकरसारखं. आपलं मन सतत भूतकाळातल्या आठवणी किंवा भविष्यातल्या चिंतांमध्ये भरकटत असतं.
त्या रागावलेल्या परिस्थितीत मन काय विचार करतं, त्याने मला असं का लिहिलं? आता मी त्याला बघतोच. बरोबर. तेच विचार येतात. हे सगळं थांबवून फक्त नाकातून आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या नैसर्गिक श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. पण आपलं मन इतकं चंचल आहे, ते एका जागी थांबेल कसं? 2 सेकंदात तर ते कुठल्या कुठे पोचतं. नक्कीच पोचतं. आणि हेच तर करायचं आहे. अच्छा. जेव्हा मन भरकटेल तेव्हा कोणतीही चिडचिड न करता त्याला पुन्हा श्वासावर आणायचं. 1000 वेळा भरकटलं तर 1000 वेळा परत आणायचं. जसं एखादा उधळलेल्या घोड्याला लगाम घालून शांत केलं जातं, तसंच मनाला श्वासाच्या आधाराने वर्तमानात स्थिर केलं जातं. यामुळे मनाचा तो उथळपणा, ती चंचलता कमी होते आणि ते तीक्ष्ण, संवेदनशील बनतं. अच्छा. म्हणजे शीलने आपण बाहेरील कृती थांबवली आणि समाधीने मनातला गोंधळ थोडा शांत केला. हो. आता त्या मानसिक शस्त्रक्रियेची वेळ आली का? हो. आता तिसरी आणि सर्वात महत्वाची पायरी येते प्रज्ञा. प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे अनुभवातून मिळणारं शहाणपण, बौद्धिक ज्ञान नव्हे. अच्छा. मन जेव्हा श्वासावर राहून तीक्ष्ण आणि शांत होतं, तेव्हा ते शरीरातील सूक्ष्म संवेदना अनुभवण्यास सक्षम होतं. आता साधक आपलं लक्ष श्वासावरून काढून डोक्याच्या टाळूपासून ते पायाच्या बोटांपर्यंत संपूर्ण शरीरावर. हो, शरीराच्या प्रत्येक भागावर क्रमक्रमाने फिरवतो आणि तिथे होणाऱ्या नैसर्गिक संवेदना अनुभवतो. मग ती संवेदना खाजीची असेल, वेदनेची असेल, उष्णतेची असेल, कंपनाची असेल किंवा कोणतीही संवेदना नसेल. 1 मिनिट, पण हे तर बोलायला सोपं आहे. समजा गुडघ्यात असह्य वेदना होत असेल, तर ही फक्त एक संवेदना आहे असं म्हणून शांत बसणं कसं शक्य आहे? बरोबर. मन तर बंड करेलच ना. आपण तर वेदनेपासून दूर पळतो, तिला न्याहाळत कसं बसायचं? आणि हाच या साधनेचा गाभा आहे. इथेच खरी परीक्षा आहे. अच्छा. नियम एकच, कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. त्या संवेदनांना, मग त्या सुखद असोत वा दुःखद, पूर्णपणे तटस्थपणे म्हणजे इक्वॅनिमिटीने पाहायचं. तटस्थपणे. जर तीव्र वेदना होत असेल तर मनात द्वेष न आणता फक्त ही एक वेदना आहे, मी तिला ओळखते, हे जाणून घ्यायचं. जर एखादी सुखद लहर येत असेल तर तिच्यात आसक्त न होता ही एक सुखद संवेदना आहे, मी तिला ओळखतो, हे जाणून घ्यायचं. म्हणजे फक्त साक्षीदार बनायचं. अगदी. आपण फक्त एक साक्षीदार बनून या संवेदना पाहतो. आणि मला वाटतं सरावातलं सगळ्यात मोठा धक्का देणारा क्षण हाच असावा. हो. म्हणजे आपण आयुष्यभर ज्या सुखदुःखाच्या मागे धावतो ते मुळात क्षणभंगूर आहे, हे फक्त पुस्तकात न वाचता स्वतःच्या त्वचेवर अनुभवणं, हे तर सगळा दृष्टिकोनच बदलून टाकेल. बरोबर. सरावाच्या वेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे शरीरातील कोणतीही संवेदना कायम राहत नाही. तीव्र वेदना असो किंवा छोटीशी खाज, ती निर्माण होते आणि काही वेळाने नष्ट होते. यालाच अनित्य भाव किंवा इम्परमनन्स म्हटले आहे. बरोबर. हाच तो आहा क्षण आहे, जेव्हा ही गोष्ट केवळ बौद्धिक पातळीवर नाही तर अनुभवाच्या पातळीवर समजते की काहीही कायमस्वरूपी नाही. तेव्हा आपला घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. तुमचा काही अनुभव आहे असा? माझ्या पहिल्या शिबिरात तर मला वाटलं होतं की मी हे करूच शकणार नाही. 3ऱ्या दिवशी पाठीत इतकं दुखत होतं की प्रत्येक सेकंड मोजत होते. अरे बापरे. पण जेव्हा मी प्रतिक्रियेऐवजी फक्त त्या वेदनेकडे पाहायला शिकले, तेव्हा लक्षात आलं की ती वेदना स्थिर नाहीये, ती बदलतीये, तिची तीव्रता कमी जास्त होतीये. तो माझ्यासाठी अनित्य भाव समजण्याचा पहिला क्षण होता. वाह. म्हणजे त्या ईमेलच्या उदाहरणात परत आलो तर प्रज्ञा म्हणजे तो राग मनात दाबून न टाकता, त्यामुळे शरीरात जी जळजळ, जी धडधड होतीये तिला फक्त शांतपणे पाहणे. हो. आणि मग हे लक्षात येणे की ही शारीरिक खळबळ सुद्धा काही वेळाने आपोआप शांत होते, ती कायम टिकत नाही, राहणार नाही. आणि दुःखात खचून जात नाही, कारण तिला अनुभवाने माहीत असतं की हेही निघून जाईल. मन आपोआप संतुलित होतं, ज्याला स्थितप्रज्ञ अवस्था म्हणतात. म्हणजे तो राग द्वेषाच्या जुन्या सवयीतून बाहेर पडू लागतो. बरोबर. हे सगळं ऐकून खूपच प्रभावी वाटतंय. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे सतत तणाव, चिंता, डेडलाईन्स आहेत, तिथे या साधनेचे व्यावहारिक फायदे काय आहेत? यामुळे खरंच तणाव कमी होतो का? नक्कीच. याचे फायदे खोल आणि व्यावहारिक आहेत. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तणावमुक्ती. अच्छा. आपल्या मनात अनेक वर्षांपासूनचा राग, द्वेष, भीती, दुःख हे सगळं दाबलेलं असतं. विपश्यनेच्या सरावात या सगळ्या गाठी संवेदनांच्या रूपाने पृष्ठभागावर येतात आणि तटस्थपणे पाहिल्यामुळे त्या विरघळून जातात. म्हणजे मुळापासून साफसफाई होते. अगदी.
आणि स्वयंनियंत्रणाबद्दल काय? म्हणजे रागीट स्वभाव किंवा व्यसनाधीनतेसारख्या गोष्टींवर याचा परिणाम होतो का? हो, कारण त्याचं मूळ कारण तेच आहे. संवेदनांना प्रतिक्रिया देण्याची सवय. हां. व्यसनाच्या बाबतीत व्यक्तीला पदार्थाची नाही, तर त्यामुळे निर्माण होणाऱ्या सुखद संवेदनेची आसक्ती असते. अच्छा, संवेदनेची. हो. जेव्हा तुम्ही कोणत्याही संवेदनेला तटस्थपणे पाहायला शिकता, तेव्हा ही आसक्तीची साखळी तुटते. राग, भीती, लोभ या सगळ्या भावनिक प्रतिक्रियांमागे संवेदनाच असतात. सवयीचा नमुनाच मोडल्यामुळे यावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं. आणि एकाग्रता वाढते आणि शारीरिक मानसिक वेदना सहन करण्याची क्षमताही वाढते. हे सगळं ऐकल्यावर कोणालाही ही पद्धत शिकण्याची इच्छा होईल. पण हे शिकायचं कसं? यासाठी कुठे जावं लागतं? आज जगभरात सत्यनारायण गोयंका यांनी स्थापन केलेली अनेक विपश्यना केंद्रे आहेत, जी सयाजी उबाखीन यांच्या परंपरेत येतात. अच्छा. आपल्याकडे महाराष्ट्रात इगतपुरी येथील धम्मगिरी हे त्यापैकी एक प्रमुख केंद्र आहे. ऐकून आहे मी. ही पद्धत शास्त्रीय पद्धतीने शिकण्यासाठी 10 दिवसांचे निवासी शिबिर करणं आवश्यक मानलं जातं. कारण आपल्या मनाच्या वर्षानुवर्षांच्या जुन्या सवयी मोडायला वेळ आणि योग्य वातावरण लागतं. 10 दिवस? हो. या 10 दिवसांत ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने शिकवली जाते. आणि या शिबिराची एक महत्वाची गोष्ट म्हणजे आर्य मौन, म्हणजे नोबल सायलेन्स. हो. या काळात बोलण्यावर पूर्ण बंधन असतं. इतकंच नाही तर एकमेकांकडे पाहणं किंवा खुणांनी बोलणंही टाळलं जातं. हे सुरुवातीला खूप कठीण वाटत असेल. हो, सुरुवातीला विचित्र वाटू शकतं. पण त्याचा उद्देश बाहेरील जगाशी सर्व प्रकारचा संपर्क तोडणं हा आहे. अच्छा. जेव्हा बाहेरील संवाद पूर्णपणे थांबतो, तेव्हाच व्यक्ती स्वतःशी संवाद साधू शकते. तेव्हाच आतला आवाज ऐकू येतो. बरोबर. मनाच्या इतक्या खोलवरच्या प्रवासासाठी ती शांतता आणि एकांत अत्यंत आवश्यक असतो. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की विपश्यना हा कोणताही धर्म, पंथ किंवा कर्मकांड नाही. अजिबात नाही. जे कोणत्याही देवदेवतांची पूजा नाही किंवा कुणी गुरुची भक्ती नाही. ही शुद्ध स्वरूपातील एक मानसिक प्रक्रिया आहे, एक आतला प्रवास आहे. जसे आपण शरीराच्या आरोग्यासाठी व्यायाम करतो, त्याचप्रमाणे मनाच्या आरोग्यासाठी, त्याला निरोगी आणि शुद्ध ठेवण्यासाठी विपश्यना हे एक शास्त्र आहे, एक विज्ञान आहे. अगदी. आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. पुढच्या वेळी जेव्हा कोणतीही तीव्र भावना मनात येईल, राग, आनंद, निराशा, भीती, तेव्हा फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, ही भावना मला माझ्या शरीरात नेमकी कुठे जाणवतीये? कुठे जाणवतीये? छातीत, पोटात, डोक्यात. ती खळबळ, ती संवेदना, तो खरा अनुभव आहे. बाहेरची घटना तर फक्त एक निमित्त आहे, एक ट्रिगर आहे. आपण खरंच बाहेरील जगाला प्रतिक्रिया देत आहोत की आपल्या आत उमटणाऱ्या त्याच्या प्रतिध्वनींना? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.